नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जे स्वप्न बघत होता, खूप दिवसापासून पावसाची वाट बघत होता, ते फायनली पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपला आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची सुरुवात ही झालेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की महाराष्ट्रात आज कुठे मुसळधार पाऊस आणि समुद्रापासून तर जिल्ह्यापर्यंत पावसाचा प्रवास कसा असतो. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या हवामान अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस अरबी समुद्रातून कसा तयार होतो, वाऱ्याचा वेग किती असणार आणि कोणत्या भागात सतर्क राहण्याची गरज आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांना व तुमच्या बांधवांना याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. तर चला, सध्या नैऋत्य मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात ओलावा पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहे. हा दमट वारा सर्वप्रथम सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर किनारपट्टीवर पोहोचतो. त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगा च्यावर आदळल्यानंतर ढगवर उचलले जातात आणि त्यामुळे अतिवृष्टीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर हे ढग पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि पुढे मराठवाडा व विदर्भाकडे सरकतात. समुद्रापासून ते जिल्ह्यापर्यंतचा पावसाचा प्रवास. अरबी समुद्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सह्याद्री घाट, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा, विदर्भ याच मार्गाने दमट वारे पुढे सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढत आहे. आपण बघणार आहोत कोणत्या भागात जास्त पाऊस होणार. आज सर्वाधिक लक्ष ठेवण्याचे भाग कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. चला आपण पुढे जाऊया. पश्चिम महाराष्ट्र, पुणे घाट परिसर, सातारा, कोल्हापूर घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून घाट रस्त्यावर धुके आणि कमी दृश्यमानता राहू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही प्रवास करत असेल तर तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊन पुढे प्रवास करायचा आहे. पुढे विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात मेघगर्जनासह जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतकरी बांधवांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी झोतांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास पर्यंत जाऊ शकतो. नागरिकांसाठी ही तुम्ही काळजी घ्यायची आहे. नदी नाल्यापर्यंत जाण्याचं टाळायचं आहे. विजांचा कडकडाट सुरू असल्यास झाडाखाली उभं राहू नये. तर मित्रांनो, आपण बघत आहोत पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. पावसाची माहिती, त्याचबरोबर नाशिक, अकोले, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, बोईसर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, अकोले, बारामती, पुणे, सांगली, सातारा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथले शेतकरी मित्रांनी याची काळजी घ्यायची आहे. त्या पद्धतीने आपल्या शेतीची तयारी करायची आहे, कारण की खूप 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 मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आता तसं वातावरण पण दिसत आहे. काल अहिल्यानगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर, येवला, निफाड, त्याचबरोबर लासलगाव या संपूर्ण तालुक्यांमध्ये पाऊस खूप छान झालेला आहे. त्याचबरोबर कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, नेवासा, अकोले या तालुक्यांमध्ये सुद्धा खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळाला आहे. तर चला, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया, जेणेकरून आपल्याला महत्त्वाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून घेता येईल. तर आज आपण बघितलं आहोत की पावसाची सुरुवात कशी आणि कुठून होते. अरबी समुद्रापासून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत तो पाऊस कसा येऊन पोहोचतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. तर चला, पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.